शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. सोशल मीडियावर आता हे केल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी किंवा करार पद्धतीवरील कर्मचारी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं 28 जुलै 2025 रोजी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शासनाने हा निर्णय का घेतला? आज फेसबुक, व्हॉट्सॲप, एक्स, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या माध्यमातून माहिती पटकन पोहोचते, परंतु त्याचबरोबर काही गंभीर समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. गोपनीय माहिती लीक होणे, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होणे, शासनाच्या धोरणांवर अनुचित प्रतिक्रिया देणे, सरकारी कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करणे. या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. या सूचना कोणाला लागू आहेत? या सूचना खालील सर्वांना लागू आहेत. राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम करार पद्धतीवरील कर्मचारी, बाह्य स्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी म्हणजे जवळपास सर्व सरकारी कर्मचारी या नियमांच्या कक्षेत येतात. आता कोणते नियम पाळावे लागतील? 1. शासनाच्या धोरणांवर सोशल मीडियावर टीका करू नये. राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या सध्याच्या अथवा अलीकडील धोरणांवर प्रतिकूल टिप्पणी करणे टाळावे. 2. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा. पोस्ट, कमेंट किंवा शेअर करताना त्याचे परिणाम लक्षात घ्यावेत. 3. वैयक्तिक आणि कार्यालयीन खाते वेगवेगळे ठेवा. वैयक्तिक फेसबुक किंवा व्हॉट्सॲप आणि कार्यालयीन खाते स्वतंत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 4. बंदी घातलेले ॲप वापरू नयेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा ॲप्सचा वापर करू नये. 5. सरकारी योजनांचा प्रचार फक्त अधिकृत खात्यावरून. शासनाच्या मंजुरीशिवाय सरकारी योजना किंवा उपक्रमांचा अधिकृत प्रचार करू नये. 6. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरता येतील. कार्यालयीन समन्वयासाठी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामचा वापर करता येईल. 7. स्वतःची प्रसिद्धी टाळा. सरकारी कामाची माहिती देता येईल, मात्र त्यातून स्वतःची स्तुती किंवा प्रसिद्धी होणार नाही याची काळजी घ्यावी. 8. सरकारी ओळख वापरणे टाळा. वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावर शासकीय पदनाम, शासनाचा लोगो, गणवेश, सरकारी वाहन, सरकारी इमारत यांचा वापर फोटो, व्हिडिओ किंवा रील्समध्ये टाळावा. 9. आक्षेपार्ह पोस्ट करू नका. द्वेष पसरवणारे, बदनामी करणारे किंवा भेदभाव निर्माण करणारे मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर किंवा फॉरवर्ड करू नयेत. 10. सरकारी कागदपत्रे शेअर करू नका. पूर्व परवानगीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, फाईल किंवा कार्यालयीन कागदपत्र सोशल मीडियावर टाकता येणार नाहीत. 11. बदली झाल्यावर काय? कार्यालयीन सोशल मीडिया खाते योग्य प्रकारे पुढील अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यास काय होईल? जर एखाद्या कर्मचाऱ्याने या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 तसेच इतर संबंधित नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. या निर्णयाचा शिक्षकांवर काय परिणाम? जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि इतर सरकारी कर्मचारी सोशल मीडियावर सक्रिय असतात. यापुढे शासनावर टीका, गोपनीय पत्रके पोस्ट करणे, सरकारी ओळख वापरून रील्स बनवणे, स्वतःची सरकारी कामातून प्रसिद्धी करणे अशा बाबींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ही निरीक्षणे परिपत्रकातील सूचनांवर आधारित आहेत. मित्रांनो,
सोशल मीडिया वापरण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र सरकारी कर्मचारी म्हणून जबाबदारीनं नियमांचे पालन करून आणि गोपनीयतेचे भान ठेवून सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याचे शासनानं स्पष्ट केले आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक व सरकारी कर्मचारी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.